प्रोटीन सप्लिमेंट घेत असाल तर ही एक चूक तुमच्याकडनं होत नाही आहे ना, हे नक्की पडताळून पहा. बरेचदा आपण बाजारामध्ये जे कुठले प्रोटीन सप्लिमेंट्स दिसतात ते आपण अंधुकपणे किंवा आपण अगदी विश्वास ठेवून घेतो. पण जर का या प्रोटीन सप्लिमेंटमध्ये कार्बोहायड्रेट किंवा ॲडेड शुगर असेल किंवा ॲडेड शुगर लाईक सबस्टंट किंवा शुगर सबस्टिट्यूट असतील तर त्याचा आपल्या आरोग्याला धोका आहे आणि या प्रोटीनमुळे नुकसान होऊ शकतं. सो मला काय म्हणायचं आहे की जर का प्रोटीनमध्ये साखर ॲड केलेली असेल आणि ती जर का 10 ग्रॅम 15 ग्रॅम एवढी तुम्हाला मिळत असेल तर ते नक्कीच आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे कुठलंही प्रोटीन सप्लिमेंट घेताना त्याचं न्यूट्रिशन लेवल नक्की नीट वाचून बघा. त्याच्यातनं किती ॲडेड शुगर आहे की नाही हे सुद्धा नक्की पडताळून घ्या. आता त्याबरोबरच जर का तुमच्या प्रोटीन सप्लिमेंटमध्ये काही आर्टिफिशियल स्वीटनर्स असतील म्हणजे सुक्रलोज असेल स्टिविया असेल तर हे सुद्धा रोज जर का तुम्ही हे प्रोटीन सप्लिमेंट घेणार असाल तर ह्याचा आपल्या आरोग्याला कुठे ना कुठेतरी त्रास होऊ शकतो. सो ही एक चूक तुमच्याकडनं होत नाही आहे ना, हे नक्की बघा आणि मगच तुमचं प्रोटीन सप्लिमेंट घ्या. सो जर का तुम्हाला सुद्धा प्रोटीन सप्लिमेंटबद्दल गायडन्स हवा असेल तर खालती प्रोटीन सप्लिमेंट म्हणून कमेंटमध्ये लिहा आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्ही लिहू शकता जेणेकरून आमची टीम तुम्हाला कॉल करून या प्रोटीन सप्लिमेंटबद्दल अधिक माहिती देऊ शकते. धन्यवाद.